चुकलो तर कान धरा, पण रिकामा ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या। रायगडमधल्या सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती, तर मुंडेंना योग्य वेळी संधी देतील, वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंचं आश्वासन। धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल। अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत। धनंजय मुंडेंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, जरांगेंचा उपरोधिक सल्ला, तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम करणार, जरांगेंचा इशारा। मुंडेंच्या मागणीबाबत पक्ष विचार करेल, तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामामध्ये सहभागी व्हावं, भुजबळांची प्रतिक्रिया। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून प्रमाणपत्र द्या, बंजारा समाजातील सर्व नेत्यांनी मागणी करावी, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन, तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नसल्याचंही वक्तव्य। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर, शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती, राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा। मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख, हॉटेल सोनी महेंद्र पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, शेख यांची पडळकरांना धमकी। पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्हीही आक्रमकता दाखवू, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल। मराठवाड्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत, जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं, लातूर, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप, उभं पीक पाण्याखाली, नुकसान भरपाईची मागणी। बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा हाहाकार, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्यांना सर्वाधिक फटका, जिल्हा परिषद शाळेसह घर, दुकानं, मंदिरं आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली, एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचावकार्य सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन, घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी। पाकिस्तानकडून स्वतःच्याच देशामध्ये एअर स्ट्राईक,